आई बाबांनो, आज मी तुम्हाला एक छोटा एक्सपेरिमेंट सांगतो. आता जरा तुमच्या मुलांकडे शांतपणे बघा. ते मोबाईल बघताना किंवा होमवर्क करताना कसा बसला आहे. बहुतांश वेळा आपल्याला एक गोष्ट दिसते. पाठ थोडी गोल, खांदे पुढे आलेले आणि डोकं पुढे गेलेलं. म्हणजे हे असं. आपण लगेच म्हणतो, "अरे सरळ बस." पण 2 मिनिटांनी पुन्हा तेच होतं. म्हणजे प्रश्न फक्त बसण्याच्या सवयीचा नाही, हळू-हळू शरीरच तसं सवय लावून घेत असतं. आणि जर ही सवय लहान वयात तयार झाली, तर पुढे जाऊन मानदुखी, पाठदुखी आणि कमी स्टॅमिना अशा समस्या दिसायला लागतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, मुलांमध्ये वाकलेली पाठ आणि पुढे आलेलं डोकं का दिसतं? पालकांनी कोणती सुरुवातीची लक्षणं ओळखायला हवीत आणि काही सोप्या योगासनांनी हे कसं सुधारता येतं याची माहिती. नमस्कार, मी डॉक्टर रवी, तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच. गेल्या 15 वर्षांमध्ये मुलांसोबत काम करताना मला एक गोष्ट खूप स्पष्ट दिसली आहे. आजकाल अनेक मुलांमध्ये पोश्चर म्हणजे शरीराची ठेवण लहान वयातच बिघडायला लागते, विशेषतः 6 ते 9 वर्षाच्या वयात. कारण ह्या वयामध्ये मुलं शाळा, होमवर्क, मोबाईल आणि स्क्रीन ह्यामुळे दिवसातून बराच वेळ बसून राहतात आणि हळूहळू खांदे पुढे येतात, पाठ गोल होते आणि डोकं पुढे सरकायला लागतं. पण चांगली गोष्ट अशी आहे, लहान वयात हे सुधारायला खूप सोपं असतं. फक्त पालकांनी ते वेळीच ओळखायला हवं. पालकांनी अशी कोणती लक्षणं आहेत की जी ओळखायला हवीत? एक छोटा प्रश्न. तुमच्या मुलांमध्ये या गोष्टी दिसतात का? पहिली गोष्ट म्हणजे मूल बसताना कायम पाठ वाकून बसतं. तुम्ही सांगता सरळ बस, पण 2 मिनिटांनी पुन्हा पाठ गोल होते. दुसरी गोष्ट, मोबाईल पाहताना मान खूप पुढे येते. ही सवय मान आणि पाठीवर जास्त ताण देते. तिसरी गोष्ट, मूल उभं राहिलं तरी त्याचे खांदे पुढे झुकलेले दिसतात. चौथी गोष्ट, खेळताना मूल पटकन थकायला लागतं आणि कधी-कधी म्हणतं, "आई, मला खूप थकवा आलाय." आणि पाचवी गोष्ट, काही मुलं नकळत मान किंवा पाठ सोडतात. ही शरीराची छोटी वॉर्निंग साईन असू शकते. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सुधारण्यासाठी पालकांनी काय करायला हवं? यासाठी मी तुम्हाला 3 सोपी योगासनं सांगतो. जर मुलांनी दररोज 5 ते 7 मिनिटं ही योगासनं केली, तर पोश्चर सुधारायला खूप मदत होते. यातील पहिली योगा पोज किंवा योगासन आहे ते म्हणजे भुजंगासन. यालाच कोब्रा पोज असंही म्हणतात. यामध्ये मुलांनी पोटावर झोपायचं, हात जमिनीवर ठेवायचे आणि हळू छातीवर उचलायची. या आसनामुळे छाती उघडते, खांदे मागे जातात आणि पाठ मजबूत होते. दुसरं योगासन आहे ते म्हणजे मांजरी आसन किंवा कॅट काऊ पोज. यामध्ये मुलं जी आहेत ते दोन्ही हात आणि दोन्ही पाय याच्यावर येतात. आधी पाठ वर गोल करायची आणि मग हळूहळू पाठ खाली सोडून छाती पुढे आणायची. ही हालचाल 2-3 वेळा केल्यावर पाठीचा कणा फ्लेक्सिबल होतो, स्टिफनेस कमी होतो. तिसरं आसन आहे बालासन म्हणजेच चाइल्ड पोज. याच्यामध्ये मुलं गुडघ्यावर बसतात, हळूहळू पुढे वाकतात आणि कपाळ जमिनीवर ठेवतात. हात पुढे ताणलेले असतात. हे आसन पाठीला आराम देतं आणि मान आणि खांद्यांचा ताण कमी करतं. हे जे तिन्ही आसन आहे याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देत आहे. तुम्ही ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील त्या व्हिडिओची लिंक बघून हे भुजंगासन, कॅट काऊ पोज आणि बालासन हे कसं करायचं ते बघू शकतात. मुलांना शिकवू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं मुलांसोबत तुम्हीही करू शकतात. आता ह्या 3 आसनांबरोबर आपल्या दैनंदिन लाईफस्टाईलमध्ये, जीवनामध्ये काही बदल करणं खूप गरजेचं आहे. या आसनांसोबत अजून 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे रोज मोकळ्या मैदानामध्ये मुलांनी खेळायला हवं. याच्यामध्ये धावणं, उड्या मारणं, मैदानात खेळणं ह्या गोष्टी असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्क्रीन टाईम मर्यादित ठेवणं. कारण मुलांचं शरीर बसण्यासाठी नाही, तर हलण्यासाठी बनलेलं आहे. माझ्या डॉक्टर रवीज लिटिल योगीजमध्ये आपण मुलांच्या पोश्चर करेक्शन, ब्रीदिंग आणि स्टॅमिना यावर योगाच्या मदतीने खेळकर पद्धतीने काम करतो. कारण माझा नेहमी विश्वास असतो, की लहानपणी तयार झालेली शरीराची योग्य सवय आयुष्यभर उपयोगी पडते. तर पालक मित्रांनो, आजपासून एक छोटी सवय लावा. कधीतरी शांतपणे तुमच्या मुलांकडे बघा. ते कसं बसतंय, कसं उभं राहतंय,
कारण शरीर अनेकदा आपल्याला आधीच संकेत देत असतं, फक्त आपण ते वेळीच ओळखायला हवं. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल, तुम्हाला आवडला असेल, तर लाईक करा, इतर पालकांसोबत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे आपण बोलतो मुलांच्या संपूर्ण शारीरिक, मानसिक आरोग्याबद्दल. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.